चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये आपल्याकडे जे छोटं मल्टी कलरचं डिव्हाइस आहे ते कसं सेट करायचं आणि त्याची व्हॅल्यू कशी आहे ते शिकूया। बघा, हे मल्टी कलरचं डिव्हाइस आहे, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे रो आहेत। तर हा व्हाईट कलरचा जो रो आहे तो वन्स प्लेस किंवा युनिट प्लेस आहे। त्याच्यानंतर ऑरेंज कलरचा आहे हा 10 प्लेस आहे आणि येलो कलरचा आहे 100 प्लेस आहे। तर चला मग व्हॅल्यू बघूया। आता हे पूर्णपणे डिव्हाइस सेट आहे, कारण मिरर डॉट डॉटवाला जो बार आहे हा व्हॅल्यू बार आहे। लक्षात घ्या। आता मी तुम्हाला 1 2 कसं घ्यायचं ते सांगते आणि फिंगर्स तुम्ही मुलांना प्रॉपर घ्यायला सांगू शकता। हे 1 मिडल डॉट आणि व्हॅल्यू बारला 1 बिट टच झालेला आहे, त्याच्यामुळे ह्याची व्हॅल्यू 1 2 3 आणि 4। तर सध्या ही व्हॅल्यू 4 झालेली आहे। त्याच्यानंतर तुम्हाला 5 घ्यायचं असेल तर मी हे 4 लेस करते आणि अप्पर बिट्समधला वरचा बिट्स खाली घेते, म्हणजेच ह्याची व्हॅल्यू 5 झालेली आहे। मग आता हे 6 7 8 आणि 9 सेम अशाच पद्धतीनं तुम्हाला मी पुन्हा एकदा रिपीट घेते। 1 2 3 4 लेस 4 5 6 7 8 आणि 9 लेस 9, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला हे पिंच आउट करायचं आहे। तर अशा पद्धतीनं तुम्हाला अबॅकसवरती 1 to 9 नंबर्स घ्यायचे आहेत। तर मी पुन्हा हे सेट करून तुम्हाला एकदा सुट्टे नंबर्स घेऊन दाखवते। डिव्हाइस सेट आहे 1 लेस 1 2 लेस 2 3 लेस 3 4 लेस 4 5 लेस 5 6 लेस 6 7 लेस 7 8 8 का आहे 5 6 7 8 लेस 8 आणि ही व्हॅल्यू 9, तर हे लेस 9। तर कोणतंही अबॅकस बिट्स युनिट प्लेसला किंवा वन्स प्लेसला तुम्हाला घ्यायचं असेल तर ते राईट हँडनी अप डाऊन इन आउट अशा 4च प्रोसेसनी घ्यायचं आहे। थँक्यू।